वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्रात सर्वप्रथम एक नजर ठळक बातम्यांवर। मुस्लिम बांधवांचा रमजान ईद सण मोठ्या उत्साहात संपन्न। शहरातील विविध ईदगाह मैदानावर झाली सामूहिक नमाज अदा। मानवतेचा धर्म टिकवण्यासाठी केली एकच प्रार्थना। सोलापूर शहरात बसवेश्वर महाराज जयंतीसह अक्षय तृतीयेचा उत्साह। बसव प्रेमींनी केले बसवेश्वरांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन, तर 3:30 शुभ मुहूर्तावर केले ग्राहकांनी सोने खरेदी। आणि प्लास्टिक बंदी मोहिमेअंतर्गत महापालिकेने 10 व्यापाऱ्यांवर केली दंडात्मक कारवाई। 75,000 रुपये दंडासह 53 किलो प्लास्टिक केले जप्त। बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची। मुस्लिम बांधवांचा प्रमुख सण रमजान ईदची सामूहिक नमाज रंगभवन ईदगाह मैदान येथे अदा करण्यात आली। यावेळी मानवाने मानवतेच्या मार्गावर चालले पाहिजे हीच अल्लाहच्या चरणी प्रार्थना असेल असा संदेश देण्यात आला। पवित्र रमजान ईदची सामूहिक नमाज रंगभवन ईदगाह मैदानात अदा करण्यात आली। मुस्लिम बांधवांचा प्रमुख सण रमजान ईद यंदाच्या वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। लहान थोर बालगोपाळांनी देखील या सामूहिक नमाज पठणामध्ये सहभाग घेत अल्लाह चरणी प्रार्थना केली। दरम्यान 8 वाजता रंगभवन ईदगाह मैदानामध्ये सामूहिक नमाज पठण करण्यात आले। अब्दुल्ला राफे काझी यांनी सामूहिक नमाज अदा करून घेतली। त्यानंतर मौलाना ताहिर बेग यांनी उपस्थितांना संबोधित करताना मानवाने मानवतेच्या मार्गावर चालले पाहिजे हीच अल्लाहच्या चरणी प्रार्थना असेल असा संदेश दिला। किसी को बीमारी हुआ करती थी, आज कई बीमारियां एक आदमी लेकर चल रहा है। जाहिरी तौर पर हमने गुनाह किए, बातिनी तौर पर हमने गुनाह किए, जानबूझकर हमने गुनाह किए, अनजाने में हमने गुनाह किए। ऐ अल्लाह, आज हमारे पास गुनाहों से भरा हुआ ठेकरा लेकर हम आए। हमारे पास कुछ नहीं है अल्लाह, सिर्फ गुनाहों का ठेकरा है। ऐ अल्लाह, तेरे रहमत हमारे गुनाहों से कहीं ज्यादा उसने गिलास पानी मुझसे मांगा, उसने गिलास पानी पिलाया होता तो आज मैं तेरी मदद को आया होता। रवाह मुस्लिम, ये सही मुस्लिम की हदीस है। इस हदीस पर गौर कीजिए प्यारे भाइयों, ये हदीस ये पैगाम देती है। और आज हम दुनिया में पैगाम देते हैं, अल्लाह बंदों से मोहब्बत करता है। मानव जाति इंसानियत की कदर करो, एक दूसरे के गले मिलो, एक दूसरे के साथ मिलजुल कर रहो, एक दूसरे की जरूरत में काम आओ, क्योंकि इसमें 3 जरूरतें बताई गई है। एक इंसान गरीब हो या अमीर प्यास उसको लगती है, गरीब हो या अमीर भूख से लगती है, गरीब हो या अमीर बीमार वो जरूर पड़ता है। ऐसा नहीं कि मामला आदमी को बीमारी नहीं आने वाली है, ऐसा नहीं कि करोड़ बच्चा आदमी को प्यास नहीं लगती। ये हर एक की जरूरत है और ये जरूरत हर कोई पूरी कर सकता है। गरीब से गरीब आदमी कुछ नहीं तो एक खजूर का टुकड़ा भी लेकर जहन्नम से आपसे बच सकता है। तो मेरे प्यारे भाइयों, ये कुरान का पैगाम है कि मानव जाति की कदर की जाए, इंसानियत की कदर की जाए। आज हम यही पैगाम देना चाहते हैं इस दुनिया के जरिए कि अल्लाह बंदों से मोहब्बत करता है, बंदे भी अल्लाह से मोहब्बत करें और अल्लाह की तालीमात पर और अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पैगाम पर अमल करें। आप इन अल्लाह के सामने आपका खुतबा खत्म करता हो। ये पहला सबक था किताबे हुदा का, जिसको हदीस में कहा गया है। हदीस में कहा इन हम जमीन वालों पर रहम करो, आसमान वाला खुद पर रहम करेगा। आसमान वाला खुद पर रहम करेगा। तो ये पहला सबक था किताबे हुदा का कि मखलूक सारी है खुदा खुदा का, वही दोस्त है खाली है वो खुदा का, खलाइस है जिसको इतना मिला का। यही है नबूवत, यही दीन और ईमान, यही है नबूवत, यही दीन और ईमान।
के हिस्सा आज हम आपस में। दरम्यान राफे काझी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम। अल्लाह का बेइंतहा शुक्र एहसान है कि अल्लाह ताला ने आज हमें ईद उल फित्र मुयस्सर की है। ये ईद उल फित्र जो है खुशियों का पैगाम लेकर आई है और रमज़ान के रोज़े रखने के बाद इस ईद उल फित्र को मनाया जाता है। रमज़ान में जो लोग रोज़े रखते हैं उन्हें इस बात का एहसास होता है कि भूख क्या होती है और प्यास क्या होती है, और अल्लाह ताला ने रोज़े हम पर इसलिए फ़र्ज़ किए ताकि हम नेक बने, परहेज़गार बने, और साथ ही साथ इसके ज़िम्मे में ये भी पैगाम होता है कि भूखों की मदद की जाए, प्यासों को पानी पिलाया जाए, नंगे को कपड़ा पहनाया जाए। आखिर में रोज़े ख़त्म होने के बाद भी सदक़तुल फ़ित्र की शक्ल में भी जो है सदका रखा जाता है कि ईदगाह निकलने से पहले गरीबों, यतीमों, मिस्कीनों की मदद की जाए और उनको जो है इस ईद में शामिल किया जाए। और शीर खुरमा बनाया जाता है ताकि इस मिठाई के ज़रिए, इस मीठी चीज़ के ज़रिए हम अपने हमवतन भाई, अपने रिश्तेदार, दोस्त, अहबाब, अड़ोस पड़ोस सबके साथ जो है ईद की खुशियों को शेयर करें। यही पैगाम इस ईद के ज़रिए दिया जाता है और इसी पैगाम को हम आम करते हैं और अहलियान शोलापुर और सभी देशवासियों को जमीयत अहले शहर शोलापुर की जानिब से ईद उल फित्र की मुबारकबाद पेश करते हैं। या प्रसंगी आबालवृद्ध मुस्लिम बांधवांनी सर्वांना एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। शहरातील जुनी मिल कंपाऊंड इथल्या ईदगाह मुस्लिम जमियत हाफिया ट्रस्ट येथे रमजान ईदची सामूहिक नमाज अदा करण्यात आली। सौदी अरेबियामध्ये शुक्रवारी चंद्र दिसल्यानंतर शनिवारी भारतात मुस्लिम बांधवांचा प्रमुख सण रमजान ईद मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सोलापूर शहरातील जुनी मिल कंपाऊंड इथल्या ईदगाह मुस्लिम जमियत हाफिया ट्रस्ट येथे रमजान ईद निमित्त फजुल उल्लाह खतीब काझी यांनी नमाज पठण करून घेतले। दरम्यान नमाज पठण झाल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना काझी यांनी एकात्मतेचा संदेश दिला। यावेळी सामूहिक नमाज अदा केल्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त विविध राजकीय पक्ष आणि संघटनांच्या वतीने महात्मा बसवेश्वरांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून प्रार्थना करण्यात आली। समतेचे प्रचारक जगज्योती श्री महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त
कोंतम चौकातील श्री बसवेश्वरांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच विविध राजकीय पक्ष, संघटना आणि बसवप्रेमींनी उपस्थिती दर्शवली होती. आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी आमदार आडम मास्टर, माजी महापौर नलिनी चंदेले, शोभा बनशेट्टी, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड तसेच श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ अध्यक्ष, पदाधिकारी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच उद्धव ठाकरे शिवसेना गट यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. माता बसवेश्वरांचं पूजन करून आणि बाबासाहेब आज आपण बसवेश्वरांची धन्यवाद. कार्यक्रम संपलेला आहे. महाराज की जय. यावेळी श्री महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने उपस्थित प्रमुख मान्यवरांचा पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना एकाच मंचावर उपस्थित करून मध्यवर्ती महामंडळाने सत्कार संपन्न केला. तर दुसरीकडे विद्यमान आमदार सुभाष देशमुख आणि माजी आमदार विश्वनाथ चाकोते एकाच ठिकाणी शेजारी उभे राहून शुभेच्छा दिल्याचे दिसून आले. रमजान ईद या निमित्तानं समर्थ सोलापूरच्या नागरिकांना शुभेच्छा देतो. आज मी माझे भाग्य समजतो. या निमित्तानं बसवेश्वर महाराजांचा हार घालण्याची संधी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना करून दिली. सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो. बसवेश्वरांचे जे विचार आहे हे विचार तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत पोहोचवणं हे सर्व पदाधिकाऱ्यांचं काम आहे. मला असं वाटतं की समाज सुधारायचा असेल तर बसवेश्वरांचे विचार हे जर आम्ही समाजासाठी शिकवण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने समाज सुधारक आणि राष्ट्र सुद्धा वैभवशाली होईल. त्यासाठी मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो बसवेश्वर महाराजांचे विचार तळागाळाने पोहोचवावे. खरं तर सर्वांना. त्याच पद्धतीने काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे आणि भाजपचे शशी थोरात, श्रीनिवास कर्ली यांनी देखील या प्रसंगाचे औचित्य साधून गुफ्तगू केल्याचे दिसून आले. एकंदर महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून सर्वपक्षीय नेत्यांनी एकमेकांची विचारपूस केल्याचे चित्र दिसून आले. या प्रसंगी माजी उपमहापौर पद्माकर काळे, शिवजन्मोत्सव महोत्सव अध्यक्ष हाजी मतीन बागमान, श्रीकांत घाडगे, श्रीकांत डांगे, राजन जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव, सुधीर खरटमल, प्रमोद गायकवाड, महिला अध्यक्षा सुनीता रोठे, काँग्रेस महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर, शिवसेना उद्धव गटाचे पुरुषोत्तम बर्डे, प्रताप चव्हाण, विजय पुकाळे, दत्ता वानकर, केदार उंबरचे, सोमनाथ केंगनाळकर आदींसह मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. मराठा सेवा संघ छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रिगेड की तरफ से आज जो बसवेश्वर महाराज की जयंती है उस अवसर पर हम अभिवादन करने के लिए आए. हमारे मार्गदर्शक राम गायकवाड़ सर, शबीर अजमेर सर, राजू रंडेकरी और प्रकाश शिंदे, आमचे काका सर्व आमचे मुस्लिम जोडे अभिवादन केले. सर्व लोकांचा आमच्या मुस्लिम जोड्यातर्फे शुभकामना जयंतीची शुभकामना. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. बसवेश्वर जन्मोत्सवानिमित्त महात्मा बसवेश्वरांच्या अश्वारूढ पुतळ्यास महापालिकेच्या वतीने आयुक्त शीतल तेली उगले यांनी अभिवादन केले. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पूज्य महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त
कोंतम चौक येथील पूज्य महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास तसेच काउन्सिल हॉल येथील आयुक्त यांच्या कार्यालयात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस प्रशासक तथा आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी आयुक्त शीतल तेली उगले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महात्मा बसवेश्वर महाराजांच्या वचनावर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा संदेश दिला। महात्मा बसवेश्वरांनी वचनांमधून जे काय आपल्याला संदेश दिलेला आहे, शिकवण दिलेला आहे, तर त्या शिकवणीचा अंगीकार आपण सगळ्या लोकांनी करून त्या मार्गावरती चालून त्यांना तरी आदरांजली व्हावी अशी त्यांची। दरम्यान याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, मुख्य लेखापाल रुपाली कोळी, आरोग्य अधिकारी बसवराज लोहारे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी महापौर शोभा बनशेट्टी, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे, माजी नगरसेवक जगदीश पाटील, सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली, माजी नगरसेवक अमित पाटील, आनंद मुस्तारे, वीरशैव सेवक संघाचे अध्यक्ष केदारनाथ गोटे, सचिव अशोक बिराजदार, खजिनदार संजय सावळगी, उपाध्यक्ष नागेश धरणे, प्रसिद्धी प्रमुख गणेश बिराजदार, मल्लीनाथ धरणे, राजू शिवशिंपी, रवी बिद्री, श्रीशैल हिंगमिरे, विनायक आवटे, रमेश लिगाडे, महादेव काडगावकर, अन्नपूर्णा स्वामी, बाळू कोरे, भास्कर सामलेटी, अशोक खडके, सिद्धू तिमिगार आदी मान्यवर उपस्थित होते। अक्षय तृतीया या शुभमुहूर्तावर सराफ बाजारामध्ये सोने खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ दिसून आली। सोन्याचा भाव मात्र 60,000च्या घरात गेल्याचे दिसून आले। हिंदू धर्मातील 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असणाऱ्या अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सराफ बाजारात ग्राहकांची सोने खरेदीसाठी वर्दळ दिसून आली। यावेळी 24 कॅरेट सोन्याचा भाव सुमारे 60,000च्या घरात गेल्याचे दिसून आले, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 56,000च्या घरात होता। सोन्याचे दर वाढले असले तरी देखील ग्राहकांनी सोने खरेदीची लयलूट केल्याचे चित्र यावेळेस दिसून आले। विशेष करून महिलांनी सोन्याच्या मण्यांसह कर्णफुले, दागिने, सोनसाखळी आदींची पसंती केल्याचे दिसून आले। तरुणांनी देखील नक्षीदार जाड सोनसाखळीला पसंती दर्शवल्याचे दृश्य यावेळी दिसून आले। एकंदर अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर घेतलेले सोने हे अक्षय राहते, म्हणूनच ग्राहकांनी सोने खरेदीकडे कल दिल्याचे व्यापारी वर्गातून सांगण्यात येत आहे। सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते कौंतम चौक येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते कौंतम चौक येथील त्यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। बसवेश्वर महाराज की जय। यावेळी शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, प्रदेश सरचिटणीस माजी आमदार विश्वनाथ चाकोते, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, माजी नगरसेवक केदार उंबरजे, विश्वराज चाकोते, तिरुपती परकीपंडला, राहुल वर्धा, मल्लीनाथ सोलापुरे, दीनानाथ शेळके, बसवराज मेत्रे, शरद गुमटे, अनिल मस्के, अप्पासाहेब बगले, सायबन गट्टू, सुभाष वाघमारे, नागनाथ शावने, सुमन जाधव, प्रमिला तुपलवंडे, चंदा काळे, स्नेहल शिंदे, शिवशंकर अंजनाळकर, मनोहर चकोलेकर, नीता बनसोडे, अशोक कोळेकर, चंद्रकांत
श्रीकांत टिक्के, श्रीकांत दासरी, विकास येळेगावकर, अभिलाष अच्युगटला यांच्यासह इतर उपस्थित होते. महापालिका प्रशासनाने सोलापूर शहरातील प्लास्टिक बंदी मोहीम अंतर्गत 10 व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत 75,000 रुपये दंडासहित 53 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. सोलापूर शहरात प्लास्टिक बंदी मोहिमेअंतर्गत महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून सोलापूर शहरातील विविध 162 आस्थापनांची तपासणी करून 10 व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 75,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. एकूण 53.6 किलो प्लास्टिक शुक्रवारी जप्त करण्यात आले, अशी माहिती मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांनी दिली. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक बंदी मोहिमेअंतर्गत मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षकांनी ही कारवाई केली. सोलापूर शहरात विविध 162 दुकानांची तपासणी करण्यात आली. शहरातील दत्त चौक, नवी पेठ परिसर, विडी घरकुल परिसर, मार्केट यार्ड परिसर, गवळी वस्ती, नीलम नगर परिसर, आसरा परिसर, दमाणी नगर, जुळे सोलापूर, तेलंगी पाछापेठ, विजापूर वेस, साईबाबा चौक, अशोक चौक आदी परिसरातील 162 दुकानांची तपासणी करण्यात आली. यामध्ये कोहिनूर ट्रेडर्स, राकेश वाधवानी, नागेश नल्ला, हिरालाल बुधाराम, विशाल मल्लिकार्जुन स्वामी यांना प्रत्येकी 10,000 रुपये दंड करण्यात आला. तसेच भूमेश खन्ना, चंद्रशेखर मासा, ताहुरा बेकरी, खजाना कटपीस, अमोल सिद्धराम कटप यांच्याकडून प्रत्येकी 5,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. 10 व्यापाऱ्यांकडून एकूण 75,000 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. एकूण 53.6 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. या मोहिमेत आरोग्य निरीक्षक सूर्यकांत लोखंडे, नडीमेटला, केदारनाथ गोटे, तमशेट्टी, इंगळे, नागटिळक, अनवर शेख, नल्लामंदू आदींनीही कारवाई केली. बंदी असलेले प्लास्टिक वापरू नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे. लातूर आणि सोलापूर जिल्ह्याच्या उत्कृष्ट कामांचा प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान झाला. लातूर जिल्ह्यातील आरोग्यवर्धिनी आणि सोलापूर जिल्ह्यातील ऑपरेशन परिवर्तन या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागरी सेवा दिनी प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आला. लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी आणि सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. दरवर्षी 21 एप्रिल हा दिवस नागरी सेवा दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाचे हे 16वे वर्ष आहे. विज्ञान भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीय प्रशासकीय सुधारणा, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालयाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय प्रशासकीय सुधारणा, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग, प्रधानमंत्री सचिवालयाचे सचिव डॉक्टर पी.के. मिश्रा, कॅबिनेट सचिव राजीव गुबा आणि केंद्रीय प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाचे सचिव व्ही. श्रीनिवास हे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी देशभरातील 16 प्रशासकीय अधिकाऱ्यांचा प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि 20 लाख रुपये रोख असे आहे. इसी वर्ग में अगला पुरस्कार है शोलापुर महाराष्ट्र के ऑपरेशन परिवर्तन के लिए. ये पुरस्कार प्राप्त कर रहे हैं वहां के सुपरिंटेंडेंट ऑफ पुलिस रूरल श्री शिरीष सरदेश पांडे. हार्दिक बधाई इन सभी के लिए. उमेद अभियानात सोलापूरने राज्यात 2रा क्रमांक मिळवला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर व प्रकल्प संचालक उमेशचंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्याने सन 2022-23 या आर्थिक वर्षात राज्यात 2रा क्रमांक पटकावला आहे. महिला बचत गट यांचे बँक कर्जाचे उद्दिष्ट 212 कोटी होते, परंतु एकूण 272 कोटी बँक कर्ज वाटप करण्यात आले आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील महिलांना स्वयंसिद्ध होण्यासाठी मोठी मदत झाली आहे. याचबरोबर सामाजिक समावेशन, संस्थीय बांधणी, क्षमता बांधणी, उपजीविका, मार्केटिंग, सर्व प्रकारचे ट्रेनिंग, महिला बचत गटांना वेगवेगळ्या प्रकारचा निधी देणे, वेगवेगळ्या विभागाच्या योजना,
महिला यांना मिळण्यासाठी प्रयत्न करणे, स्मार्ट योजना तसेच रुक्मिणी रानभाज्या महोत्सव, रुक्मिणी दिवाळी महोत्सव इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या कामकाजात उल्लेखनीय काम केल्याबद्दल जिल्ह्यास राज्यात दुसरा क्रमांक प्राप्त झाला. एकूण वेगवेगळ्या विषयाचे 100 मार्कांचे रँकिंग करण्यात आले. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यास 90.60% मार्क मिळाले आहेत. उमेद अभियान सोलापूरच्या टीमने केलेल्या या कामगिरीबद्दल सीईओ दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिलकर व प्रकल्प संचालक उमेशचंद्र कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे. यागामी जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चौरे, जिल्हा व्यवस्थापक राहुल जाधव, संतोष डोंबे, मीनाक्षी मडिवळी, दयानंद सरबळे, अमोल गलांडे, जिल्हा कक्षातील लेखाधिकारी, सर्व जिल्हा व्यवस्थापक, लेखापाल, सर्व तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक व सर्व ग्राम स्तरावरील केडर यांनी परिश्रम घेतले आहेत. मंद्रुप अप्पर तहसील कार्यालयात महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी झाली. जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष अनमोल केवठे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश टेळे, तलाठी श्याम काळे, धानय्या स्वामी, रियाज पटेल, पिंटू चव्हाण, आदित्य काळे, अण्णासाहेब कोळी, आयुब पटेल आदी उपस्थित होते. बातमीपत्रात इथे घेत आहोत अल्पशी विश्रांती. कुठे जाऊ नका, पाहत रहा वृत्तवेध. हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. श्री बसवेश्वर जन्मोत्सवाच्या आणि अक्षय तृतीयेच्या सर्व समाज बांधवांना मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसेच भव्य मिरवणूक सिटी फायटर्स युथ फाउंडेशन आयोजित श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक, उद्घाटन समारंभ शुभहस्ते आमदार विजयकुमार देशमुख, उदयशंकर पाटील, किरण देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणार संपन्न. विशेष आकर्षण सिने अभिनेत्री त्रिशा कमलाकर, सिने अभिनेते एकनाथ गीते, रील स्टार वैशू पुणेकर. प्रमुख आकर्षण SMS साउंड सोलापूर, AK लाइट्स नारायणगाव पुणे, गणेश LED स्क्रीन इस्लामपूर. शुभेच्छुक व आयोजक सिटी फायटर्स युथ फाउंडेशन, संस्थापक अध्यक्ष योगेश जम्मा आणि मित्रपरिवार सोलापूर. हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीया, जगज्योती श्री महात्मा बसवेश्वर महाराज जयंती तसेच बिपिन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री बिपिन पाटील मित्रपरिवार सोलापूर. हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. श्री बसवेश्वर जन्मोत्सवाच्या आणि अक्षय तृतीयेच्या सर्व समाज बांधवांना मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक KK प्रतिष्ठान मित्रपरिवार सोलापूर. सोलापूर शहराबरोबरच जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा घेण्यासाठी वृत्तवेध चॅनलला सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सुशिक्षित, तरुण आणि धडाडीचे वार्ताहर, कॅमेरामन, जाहिरात प्रतिनिधी नेमणे आहे. इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह त्वरित संपर्क साधावा. केबल नेटवर्क कोणतेही असो,
आम्ही पाहणार वृत्तवेधच। सोलापूर शहर जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्रातील ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवणारं वृत्तवेधचं बातमीपत्र। बातमीपत्राच्या वेळा खालील प्रमाणे। पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध। सर्वसमावेशक माहिती आणि मनोरंजनाने परिपूर्ण वृत्तवेध चॅनल 24 तास आणि आठवड्यातील 7ही दिवस बघण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आजच डाउनलोड करा वृत्तवेध चॅनलचं ॲप। पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध। देगलूर शहरात दिनांक 22 एप्रिल 2023 रोजी शनिवारी अक्षय तृतीयेच्या दिवशी क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर यांची 918वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। देगलूर शहरात दिनांक 22 एप्रिल 2023 रोजी शनिवारी अक्षय तृतीयेच्या दिवशी क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर यांची 918वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। 22 एप्रिल 2023 रोजी सकाळी 8 वाजता षटस्थल भगवा ध्वजारोहण देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांच्या हस्ते करण्यात आले। माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांच्या हस्ते बसवेश्वरांच्या प्रतिमेची पूजा करून आरती करून फटाक्यांची आतिषबाजी करून बसवेश्वरांच्या जयघोषात जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश भाऊ अंतापूरकर, माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरशेटवार, राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पद्मवार, देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोहम माछरे व देगलूर नगरीतील सर्व नगरसेवक, सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते, डॉक्टर, व्यापारी, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक तसेच प्रशांत पाटील आचेगावकर, संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा बसवेश्वर उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महात्मा बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या। अणदूर येथील ब्रह्मवृंदांच्या वतीने ब्राह्मण गल्लीतील गोपाळ कुलकर्णी यांच्या घरी श्री परशुराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। अणदूर येथील ब्रह्मवृंदांच्या वतीने ब्राह्मण गल्लीतील गोपाळ कुलकर्णी यांच्या घरी श्री परशुराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। प्रथमतः सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाबूराव कुलकर्णी यांच्या हस्ते श्री परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी भगवान परशुराम यांच्या जीवन कार्यावर बोलताना गणेश देवसिंगकर म्हणाले की विष्णूचे 6वे अवतार म्हणजेच परशुराम होत। सत्ययुग ते कलियुग यामध्ये श्री विष्णूंनी अनेक अवतार घेतले। त्यातील महत्वाचे 10 अवतार आहेत, त्यालाच दशावतार म्हणतात। त्यातील 6वा अवतार म्हणजेच भगवान परशुराम। त्यांना सप्त चिरंजीवी म्हणजेच अमरत्व प्राप्त झाले होते, म्हणूनच त्यांचा उल्लेख रामायण व महाभारत या दोन्हीमध्ये होतो। भगवान परशुराम हे महापराक्रमी ऐतिहासिक वीर योद्धे होते। त्यांनी आपले शस्त्र परशुने 21 वेळा पृथ्वीवरील अधर्मी क्षत्रिय राजांचा नाश केला। ते कोकण भूमीचे निर्माते होते। अधर्माचा नाश व धर्माचे राज्य प्रस्थापित करणारे भगवान होते। त्यांचा जन्म अक्षय तृतीयेला झाला होता, म्हणून त्यांची जयंती आज साजरी केली जाते। ही त्यांच्या जीवनावरील महत्त्वपूर्ण माहिती दिली। सदरील जयंती उत्सव कार्यक्रमात सुरेश कुलकर्णी, गोपाळ कुलकर्णी, राजेश देवसिंगकर, अजय अंदुरकर, गणेश देवसिंगकर, बालाजी कुलकर्णी, मंगेश अंदुरकर, विश्वास उपळेकर, श्रीनिवास कुलकर्णी, अनिल अंदुरकर आदी मान्यवर उपस्थित होते। मंठा येथे भगवान श्री परशुराम यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। मंठा येथे भगवान श्री परशुराम यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी भक्तिमय वातावरणात श्री गणपती मंदिर ब्राह्मण गल्लीपासून वाजत गाजत भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। रस्त्याने आकर्षक रांगोळीची सजावट करण्यात आली होती। भगवान श्री परशुराम जन्मोत्सव समिती व अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण समाजाच्या वतीने जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। भगवान श्री परशुराम की जय या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले। ठिकठिकाणी महिला भक्तांनी पालखीचे पूजन केले। ही मिरवणूक ब्राह्मण गल्ली, बोराडे गल्ली, गोडाआड गल्ली, मारवाडी गल्ली, वेशीतून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे मारुती मंदिराला प्रदक्षिणा घालून श्री लक्ष्मीनारायण मंदिरात महाआरतीने मिरवणुकीचे विसर्जन करण्यात येऊन प्रसादाचे वाटप करण्यात आले। भगवान श्री परशुराम जन्मोत्सव समितीने उत्कृष्ट नियोजन केले होते। या मिरवणुकीत मंठा शहरातील समस्त बहुभाषिक ब्राह्मण समाज बांधव उपस्थित होते। नळदुर्ग येथे दिनांक 22 एप्रिल रोजी मुस्लिम बांधवांनी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली।
नळदुर्ग येथे 22 एप्रिल रोजी मुस्लिम बांधवांनी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरा केला। यावेळी पवित्र रमजान ईदची नमाज मुस्लिम बांधवांनी येथील ईदगाह मैदानावर पार पाडली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक जगदाळे यांच्या वतीने ईदगाह मैदानावर नमाजासाठी आलेल्या मुस्लिम बांधवांना गुलाबाचे फूल देण्याबरोबरच पिण्याचे पाणी देण्यात आले। नळदुर्ग शहरात मुस्लिम बांधवांनी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरा केला। सकाळी 10 वाजता धर्मगुरूंच्या उपस्थितीत मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज येथील पारंपरिक ईदगाह मैदानावर पार पाडली। यावेळी धर्मगुरूंसह हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते। नमाज संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक जगदाळे यांनी ईद निमित्त मुस्लिम बांधवांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले। त्याचबरोबर सध्याचे कडक ऊन लक्षात घेऊन अशोक जगदाळे यांनी सर्व बांधवांना पिण्याचे पाणी वाटप केले। यावेळी माजी नगरसेवक नितीन कासार, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संजय बेडगे, संचालक रघुनाथ नागणे, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, उपतालुका प्रमुख सरदार सिंग ठाकूर, दत्ता राठोड, नेताजी महाबोले, रणजित डुकरे, नवल जाधव, प्रवीण चव्हाण, अमित शेंडगे, ऋषिकेश बाळूरकर, विशाल डुकरे, सचिन भोई आदी उपस्थित होते। रमजान ईदचे औचित्य साधून शहरातील मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांना शीर खुर्मा पिण्यासाठी तसेच भोजनासाठी आपल्या घरी बोलवले। यामुळे ऐतिहासिक नळदुर्ग शहरात हिंदू मुस्लिम एकतेचे नेहमीप्रमाणे दर्शन झाले। नळदुर्ग शहरातील मराठा गल्ली येथील नळाला अतिशय घाण आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। नळदुर्ग शहरातील मराठा गल्ली येथील नळांना अतिशय घाण व दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने तात्काळ याची दखल घेऊन कुठे जलवाहिनी फुटली आहे का याचा शोध घ्यावा। नळदुर्ग शहरात सध्या 8 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे, त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। बोरी धरणात मुबलक पाणी असताना नळदुर्गकरांना 8 दिवसाआड पाणी मिळत आहे, ही दुर्दैवाची बाब आहे। 21 एप्रिल रोजी शहरातील मराठा गल्ली येथील नळाला अतिशय घाण व दुर्गंधीयुक्त पाणी आले आहे। हे पाणी नसून जनावरांचे मलमूत्र नळातून येत आहे की काय असे वाटत होते। अशा प्रकारचे घाण व दुर्गंधीयुक्त पाणी आल्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। त्यामुळे नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने तात्काळ याची दखल घेऊन या भागातील जलवाहिनी कुठे फुटली आहे का हे पाहणे गरजेचे आहे। नगर परिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी याबाबत पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना आदेश देऊन शहरात मुबलक व शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी होत आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेस अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने शनिवारी दिनांक 22 रोजी शिवकालीन सुवर्ण अलंकार घालण्यात आले होते। महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेस अक्षय तृतीयेच्या निमित्ताने शनिवार दिनांक 22 एप्रिल रोजी शिवकालीन सुवर्ण अलंकार घालण्यात आले होते। अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आई जगदंबा मातेस हे सुवर्ण अलंकार घालण्यात आले। आई आद्य स्वयंभू शक्तीपीठ महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मक स्वरूपिणी राजराजेश्वरी तुळजापूर निवासिनी जगदंबा मातेचे आजचे मोहक रूप पाहून देवी दर्शनानंतर भाविक धन्य धन्य होत होते। आज आई जगदंबा मातेसमोर आंबा व विविध फळांची आरास करण्यात आली होती। देवीस आमरस पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला। बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर। मुस्लिम बांधवांचा रमजान ईद सण मोठ्या उत्साहात संपन्न। शहरातील विविध ईदगाह मैदानावर झाली सामूहिक नमाज अदा। मानवतेचा धर्म टिकवण्यासाठी केली एकच प्रार्थना। सोलापूर शहरात बसवेश्वर महाराज जयंतीसह अक्षय तृतीयेचा उत्साह। बसव प्रेमींनी केले बसवेश्वरांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन, तर 3:30 शुभ मुहूर्तावर केले ग्राहकांनी सोने खरेदी। आणि प्लास्टिक बंदी मोहिमेअंतर्गत महापालिकेने 10 व्यापाऱ्यांवर केली दंडात्मक कारवाई। 75,000 रुपये दंडासह 53 किलो प्लास्टिक केले जप्त। या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत रहा आणि पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध। नमस्कार।